नमस्कार मित्रांनो. राज्यात गोपालक, गोरक्षक आणि व्यापारी यांचे द्वंद्व चालू असताना आताशी पहिल्यांदा राज्यातील एक नेता हा शेतकऱ्याच्या बाजूने बोलू लागला आहे. तो नेता म्हणजे सदाभाऊ खोत. सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकावर खूपच कडाडून टीका केली आहे. ते काय म्हणाले? रयत क्रांतीचे संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकावर सडकून टीका केली आहे. गोरक्षक हेच मोठे दलाल आहेत. तुम्हालाही कामे धंदे आहेत की नाही? तुम्ही 10-20 गायी पाळा, शेण काढा, व्यवसाय करा, शेतकऱ्याच्या जीवावर कुठे जगत आहात, असा संताप सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे. त्याबरोबरच गोरक्षक हेच मोठे दलाल आहेत. शेतकऱ्यांना अडवून गायी, म्हशी, जर्सी गायी गोशाळेत पाठवून दिल्या जातात, परंतु गोशाळेत किती गायी आणि म्हशी गेल्या आहेत, त्यांची पुढे विल्हेवाट काय लावण्यात आली? त्या गायी किंवा म्हशी जिवंत आहेत की नाहीत? म्हशी किंवा गायीचा टेम्पो भरला की गोरक्षकवाले पुढील कार्यकर्त्याला फोन लावतात, तो पुढे फोन लावतो, एक जण पुन्हा पोलीस स्टेशनला फोन करतो आणि सगळी मिळून टेम्पोवाल्याला आणि शेतकऱ्याला आणि व्यापाऱ्याला लुटतात. तुम्हाला कामधंदे आहेत की नाही? तुम्ही 10-20 गायी पाळा, शेण काढा, व्यवसाय करा, शेतकऱ्याच्या जीवावर कुठे जगत आहात, अशी सडकून टीका सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे. त्याबरोबरच गोमातेला देव मानणारा कृषी समाज आहे. वर्षानुवर्ष आम्ही गोमातेची पूजा करत आलो आहोत. देशी गाई कुठलाही शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणत नाही. देशी गाईचे रक्षण शेतकऱ्यांनीच केले आहे. त्यामुळे गोपालक हेच शेतकरी आहेत. मग गोरक्षक कोण आले? आम्ही गायी सांभाळतो आणि तुम्ही स्वतःला गोरक्षक म्हणत आहात. देशात 63 कोटी लाख दुधाचे उत्पादन होते. हे उत्पादन कुठल्या गोशाळेने किंवा गोरक्षकाने केले नाही, तर गावगाड्यातील शेतकऱ्यांनी केले आहे. राज्यात 2.25 कोटी लिटर दुधाचे उत्पादन होते. शेतकऱ्यांच्या घरात संकरित गायी आहेत, त्या अधिक दूध देतात, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. लेकरापेक्षाही आम्ही गायीवर प्रेम केले आहे, पण 10 संकरित गायी माझ्या गोट्यात असतील आणि घरातील कुणी आजारी पडले तर किंवा लेकीचं लग्न असेल तर ती गायी विकावी लागते. गायी विकायला घेऊन गेलो की एका बाजूला गोरक्षक आणि दुसऱ्या बाजूला पोलीस पाठलाग करतात. आम्ही काय दरोडेखोर चोर आहोत का? गायी आमची असून तिला विकण्याचा आम्हाला अधिकार आहे. 1-1 लाखाची गायी आम्ही गोशाळेला फुकट का द्यावी? गोरक्षकामुळे व्यापारी गायी घेईना झालेत, असेही खोत यांनी म्हणाले. हे वरील शब्द सर्व सदाभाऊ खोत यांचे आहेत, पण त्यांनी शेतकऱ्याची बाजू घेतली हेच खूप मोठे शेतकऱ्यासाठी झाले आहे. धन्यवाद.